श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष जो आहे तर तो चालणार आहे. म्हणजेच 15 दिवसाचा हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्यासाठी श्राद्ध, दर्पण आणि पिंडदान हे केले जाते. तर हा जो 15 दिवसाचा पितृपक्षाचा काळ आहे तर या काळामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या नातेवाईकांकडे जात असतात आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत तर ते त्यांच्यासाठी श्राद्ध, दर्पण आणि पिंडदान हे करत असतात. याने तृप्त होऊन पितृ जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि हे पिंडदान, श्राद्ध, दर्पण केल्यामुळे आपले जे काही पितृदोष आहे तर तो दूर होऊन जातो. आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन ते जात असतात. तर हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे तर तो वर्षभरामध्ये फक्त पितरांसाठी समर्पित आहे. तर पहा, हा जो पितृपक्ष आहे तर तो 8 सप्टेंबरला सुरू झालेला आहे आणि सर्व पितृ अमावस्येला याची समाप्ती होत असते. आता प्रत्येकाच्या पूर्वजांचे ज्या तारखी ठरलेल्या आहेत तर त्यानुसार त्यांचे पितृ जे आहेत तर त्यांना घालायचे असतात. म्हणजेच त्यांना घास नैवेद्य हा दाखवायचा असतो आणि ज्यांना आपल्या पितरांच्या तिथी माहीत नाही तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येला त्यांचं श्राद्ध, दर्पण जे आहे तर ते करायचं आहे. जेणेकरून त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देऊन जातील. तर पहा, आपल्या घरामध्ये पितृदोष लागला तर खूप भयान गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्या पितरांना जास्तीत जास्त प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे की आपल्याला या सर्व पितृ अमावस्येपर्यंत या अमावस्येपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला एकदाच कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तुमच्या घरासमोर कावळा येत असेल किंवा मग टेरेसवर येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची प्रगती ही होऊन जाईल. त्यांची प्रगती होण्यापासून कुणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. त्याचबरोबर तुमच्या जीवनातील अडीअडचणी, संकट दूर होतील. कारण पितृदोष जर नाहीसा झाला तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही सुख ही समाधानी होत असते. परंतु जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही किंवा कोणतीही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत नाही. तर असा हा जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता कोणती वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. तर पहा, या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी रोज आपल्याला एक दिवा जो आहे तर तो पितरांच्या नावाने संध्याकाळी घराच्या बाहेर लावायचा आहे. हा दिवा लावताना तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. म्हणजेच त्या दिव्याची वात ही दक्षिणेकडे करायची आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते आणि त्याच साईडने आपले पितृ हे आपल्याकडे येत असतात. तर पहा, आपल्याला कावळ्यालाही एक वस्तू खायला ठेवायची आहे. आता बघा, आपले जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या रूपामध्ये येऊन आपले जे काही वंशज आहेत तर त्यांच्याकडून घास ग्रहण करत असतात आणि त्यांना सुखी संसाराचे आशीर्वाद देखील देत असतात. तर पहा, आपल्या घरासमोर कावळा, गाय किंवा कुत्रा जो आहे तर तो जर आला तर त्यांना हकलून लावू नका. त्यांना तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे. कारण आपले पितृ जे असतात ना तर ते पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि ते आपल्या नातेवाईकांकडे जात असतात आणि ते कोणत्याही रूपामध्ये त्या घरामध्ये जात असतात आणि त्यावेळेस जर आपण त्या आपल्याला माहीत नसतं की हे कुत्रे, हे गाय वगैरे आहे तर ते का आलेले आहे, तर आपल्याला त्यांना काहीतरी खायला द्यायचं असतं. तर तुम्ही या पितृपक्षामध्ये कधीही तुमच्या दारासमोर गाई किंवा कावळा किंवा कुत्रा जर आला तर त्यांना नक्की खायला द्या, जेणेकरून आपले पितृ हे संतुष्ट होतील.
तर पहा, तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तुमच्या घराची प्रगती होणं हे थांबत असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणी, भांडणतंडा यासारख्या गोष्टी देखील घडत असतात. घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. यामुळे आपल्या घरामध्ये सतत आजारपण, सतत अडचणी, संकट यांना सामोरे जावे लागते. असं जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे. पितृदोष हा आपल्या मुलांसाठी सुद्धा चांगला नसतो. आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते, मुलांची प्रगती होत नाही, मुलांचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही किंवा मुलं हे लग्नाच्या वयाचे असतील तर त्यांचं लग्न देखील जमत नाही. इतका हा भयानक पितृदोष असतो. पितृदोष दूर करण्यासाठी अशा या पितृपक्षामध्ये वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. श्राद्ध, दर्पण, पिंडदान तर आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर जे काही छोटे छोटे उपाय आहेत की जेणेकरून आपल्या घरातला सुख, शांती, समृद्धी नांदेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या घरासमोर जर एखादा कावळा आला तर त्याला सुद्धा तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या खायला द्यायच्या आहेत. तर पहा, असं म्हटलं जातं की माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा जन्म हा कावळ्याच्या योनीमध्ये होत असतो आणि कावळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत असतो. त्यामुळे त्यामध्ये आत्मा जो आहे तर तो कधीही प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे आपल्या घरासमोर जर कावळा आला तर त्याला तुम्हाला नक्कीच ह्या वस्तू ज्या मी सांगणार आहे तर त्या खाऊ घालायच्या आहेत. तर पहा, कावळ्याला वस्तू खाऊ देण्यामागे भरपूर काही कथा आहेत. कावळ्याच्या बाबतीत भरपूर अशा कथा सांगितल्या जातात की तर पौराणिक कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की इंद्राचा पुत्र जयंत जो आहे तर त्याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते आणि त्यानंतर या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले होते. तेव्हा सीतेने त्याला शाप दिला होता की कावळ्याला तुला कुणीही स्पर्श करणार नाही, तुला अशुभ समजलं जाईल, असा शाप सीतेने कावळ्याला दिला आणि त्यानंतर तिने श्रीरामचंद्रांपाशी सुद्धा या कावळ्याची जी तक्रार आहे तर ती केली. तेव्हा श्रीरामाने त्याला जवळ पडलेली दर्भाची काडी फेकून हाणली. तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये गेली. कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध त्या काडीने घेतला. त्यामुळे तेव्हापासून कावळ्याला एकाक्ष नाव पडले. त्यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याची श्रीरामाला माफी मागितली आणि त्यानंतर श्रीरामाने त्याला उशाप दिला की मनुष्य मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पिंडांना तू जोपर्यंत स्पर्श करणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही आणि त्यानंतर ती दर्भाची काडी देखील या कार्यामध्ये महत्त्वाचं कार्य करेल असं सुद्धा सांगितलं. आणि तेव्हापासूनच कावळ्यांना खूप जास्त महत्त्व हे प्राप्त झालं, कारण जोपर्यंत कावळा त्या पिंडाला शिवत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा तृप्त होत नाही किंवा मुक्त होत नाही. ज्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी कणिक मळायची आहे. तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. आता पहा, या कणकेच्या तुम्हाला 3 चपात्या बनवायच्या आहेत. आता 3 चपात्या कुणासाठी, तर एक गाईसाठी, एक कुत्र्यासाठी आणि एक कावळ्यासाठी. तर पहा, तांदळाची खीर देखील आपल्याला बनवायची आहे. तांदळाच्या खिरेला या पितृपक्षामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या चपातीवरती ती खीर जी आहे तर ती ठेवायची आहे. आपल्याला तांदळाचीच खीर बनवायची आहे, इतर कोणतीही खीर चालणार नाही. शेवयाची किंवा रव्याची खीर देखील चालणार नाही, तांदळाचीच खीर बनवायची आहे आणि प्रत्येक चपातीवरती थोडी थोडी ठेवायची आहे. त्यानंतर एक गुळाचा खडा तुम्हाला थोडा थोडा ठेवायचा आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, पहिली चपाती आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे, दुसरी कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तिसरी चपाती तुमच्या घरातून किंवा टेरेसवर तुम्हाला घेऊन जायची आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून ही चपाती जी आहे तर ती 7 वेळा उतरवायची आहे. त्यानंतरच तुम्हाला टेरेसवर किंवा घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. आता ही चपाती ठेवताना तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ती चपाती ठेवायची आहे. तुम्ही टेरेसवर ठेवा, पत्र्यावर ठेवा किंवा घराच्या बाहेर जिथे पशुपक्षी येत असतील तिथे ठेवा. आणि त्यानंतर तुमचे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि पितरांचं स्मरण करायचं आहे की मी ही चपाती जी आहे तर ती तुमच्यासाठी ठेवलेली आहे, तुम्ही ही ग्रहण करायची आहे. माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकट हे दूर करायचे आहेत आणि आम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देखील द्यायचे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुमचं काही चुकलं असेल तर त्याबद्दल माफी देखील मागायची आहे.
आता पहा, जोपर्यंत पशुपक्षी तिथे येत नाही, ते चपाती खाऊन घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला टेरेसवरच ठेवायची आहे. एकदा त्यांनी खाल्ली की मग तुम्ही ती फार उरलेली जी आहे तर ती तुम्ही नंतर घराच्या बाहेर ठेवून पशुपक्ष्यांना दिली तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.